सध्या आमच्या घरात ना बरंचसं टेन्शनचं वातावरण चालू आहे. आता हे टेन्शन कशामुळे आहे, घरातलं वातावरण असं का बिघडले, याचं कारण तुम्हाला मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये कळलं असेल. तरी पण तुम्हाला असं माझ्याकडे बघून असं वाटत असेल ना की मी टेन्शन का घेत नाही किंवा माझ्या चेहऱ्यावर टेन्शन का दिसत नाही आहे. कारण मंगेश मला सारखाच म्हणतो की तुला काहीच टेन्शन नसतं, तुझ्या चेहऱ्यावर ते दिसत पण नाही, तू अगदी छान हॅपी मजेत असतेस, खातेस पितेस. पण तुम्हाला हे का कळत नाही की माझ्याकडे मुली आहेत आणि त्या 24 तास माझ्याबरोबर असतात. फक्त शाळेतले 4-5 तास सोडले ना तर त्या कंटिन्यू माझ्यासोबत असतात. त्यातल्या त्यात जिजा तर माझ्याबरोबर 24 तास असते. आणि जर त्यांच्यासमोर मी असे सुटकी चेहरे घेऊन टेन्शन घेऊन बसून राहिली किंवा डोक्याला हात लावून जर राहिली आणि मी सारखंच जर म्हणत राहिले की हे कसं होणार, हे कधी होणार, पैसे कधी येणार, पैसे कधी जाणार, तर त्यांच्या मनावर काय परिणाम होईल. आजकाल तुम्हाला तर माहिती आहे मुलींचं मन किती नाजूक हळवं झालं आहे आणि त्या प्रत्येक गोष्टी लगेच कॅप्चर करतात. त्यातल्या त्यात मुली तर पटकनच करतात. आणि मुली जर घरात असतील तर घरातलं वातावरण हसतं राहणं आजच्या जगात खूप गरजेचं आहे. कारण आता जगात काय चाललं हे तुम्हाला सगळ्यांना चांगलंच माहिती आहे. त्यामुळे ना मी शक्यतो त्यांच्यासमोर असं टेन्शनमध्ये किंवा दुःखात राहायचं ना टाळते. मी त्यांच्याबरोबर हसून खेळून हॅप्पी राहते आणि त्यामुळे पण त्या ना खुश असतात, माझ्याबरोबर हॅप्पी असतात आणि त्यांना कळतच नाही की घरात काय चाललं आहे. कारण त्यांच्या मनावर ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम व्हायला वेळ लागणार. तर आता तुम्हीच सांगा ह्यात माझी काय चूक आहे की मी त्यांच्याबरोबर हॅप्पी राहते. हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. चला बाय.